तुम्हाला जनगणना करायला कोणी थांबवलं? तुम्हाला मनुवाद आणायचं या देशामध्ये, त्यांच्या पापाचा अंत सुरू झालेला आहे म्हणून आम्ही सेलिब्रेशन केलेलं आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमी स्पष्ट राहिली की संविधानिक व्यवस्थेच्या विरोधात जो कोणी जाईल त्याचा विरोध करण्याची भूमिका आमची राहिली. 2023 मध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारने बिल आणलं. बिल तर आमचंच होतं, जे राजीव गांधींच्या काळात आलं, सोनियाजींच्या काळात आलं, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि 2023 मध्ये जे बिल आलं त्याला एकमतानं मंजूर करायची भूमिका काँग्रेसने घेतली. आणि त्याच्यामध्ये अमित शहा यांनी सांगितलं की आम्ही जनगणना करू आणि जनगणनेच्या आधारावर त्या पद्धतीचे मतदारसंघाची निर्मिती आम्ही करणार आहे, अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी मांडली. आता तुम्ही त्याच्यामध्ये जागा वाढवायचा प्रयत्न सुरू झाला तुमचा, म्हणजेच तुम्हाला लोकसभेमध्ये यावं लागलं, कारण की जागा वाढवायच्या झाल्या तर त्याला संविधानामध्ये बदल करावा लागेल. मग तुम्हाला जनगणना करायला कोणी थांबवलं? 2021 मध्ये आपण जनगणना केली नाही. त्यावेळेस कोरोनाचं कारण आपण सांगितलं, दर 10 वर्षांनी आपल्याला जनगणना करावी लागतं. तुम्हाला मनुवाद आणायचं या देशामध्ये, आणि मनुवादासाठी भाजप हा जो प्रयत्न करताय आणि आपली सत्ता काबीज ठेवण्यासाठी हा जो प्रयत्न करताय तो असंविधानिक आहे. आणि म्हणून काँग्रेस कधी पण यांना मनुवाद आणू देणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं संविधानाप्रमाणेच हा देश चालेल, ही भूमिका सातत्यानं काँग्रेसने मांडलेली आहे. आणि म्हणून आता आपण पाहिलं असेल अमित शहा का म्हणाले की आम्ही आता घराचा सर्वे करतो आहे आणि मग आम्ही जनगणना करू. असं या देशात कधीच झालं नाही. घरामध्ये लोक राहतात, फक्त घराचं कसं तुम्ही सर्वे कराल? डबल कसं सर्वे करू शकता? इतका खोटारडापणा जो भाजपचा आहे तोच त्यांना घेऊन डुबलेला आहे. आणि त्याच्यामुळे महिलांचा सन्मान यांना कधी करायला, मणिपूरमध्ये ज्या पद्धतीनं महिलांवर अत्याचार होते तर प्रधानमंत्री साधं बोलायला तयार नाही. कुठल्या महिलाचा सन्मान करायचं हे निघालेत. आणि त्याच्यामुळे मोठी नावं द्यायची, आम्ही नारी शक्तीला वंदन करतो असं बिलाला नाव देऊन त्यांनी ज्या पद्धतीनं ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, भटक्या विमुक्त जातीच्या महिलांचा अपमान करण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीनं भाजपनी या 2 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावून केलेलं आहे ते आपण सगळ्यांनी पाहिलं. आणि म्हणून त्यांच्या पापाचा इथून अंताची सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या पापाचा अंत सुरू झालेला आहे म्हणून आम्ही सेलिब्रेशन केलेलं आहे. भाजपनं मात्र उलट आरोप केलेला आहे का हे काँग्रेसचं पाप आहे, त्यांनी महिलांना आरक्षण मिळू दिलं नाही किंवा महिलांच्या आरक्षणासंदर्भात विरोधात केली, त्या सगळ्यांना याचे पाप भोगावे लागेल आणि उद्ध्वस्त होईल. अरे मी तुम्हाला सांगितलं की ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, एनटी महिलांचा अपमान करणाऱ्या भाजपलाच त्यांची जागा त्यांना मिळणार आहे. जनगणना करून, जातीनिहाय जनगणना करून यांनी निर्णय घेतला, राहुल गांधींच्या दबावामध्ये निर्णय घेतला की आम्ही जातीनिहाय जनगणना करू. मग तुम्हाला थांबवलं कुठं? कॅबिनेटमध्ये तुम्ही निर्णय केलेला आहे, मग थांबवलं कोणी तुम्हाला? तर आम्ही घराचा करू, मग आता हे आरक्षण लागू करू. 5 राज्याच्या निवडणुका लक्षात घेऊन त्या ठिकाणी मधात हे अधिवेशन विशेष बोलावून आपल्याला ते बिल कसं मंजूर करता येईल याचा अयशस्वी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून चोराच्या उलट्या बोंबा हे जे वाक्य आपल्या मराठीमध्ये आहे तसं हे चोर लोकशाही संपवून मनुवाद आणायला निघालेले आहेत. आणि म्हणून त्यांच्या आरोपाचा कुठलाही फरक काँग्रेसवर पडणार नाही. काँग्रेस महिलांच्या सोबत आहे आणि राहणार आहे आणि भविष्यातही राहणार आहे. त्याच्यामुळे मागासवर्गीयांवर अन्याय करणाऱ्या भाजपचा, ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, एनटीच्या महिलांवर अन्याय करणाऱ्या भाजपचा मोठ्या प्रमाणात विरोध या समाजामध्ये सुरू झालेला आहे. मतदारांच्या अधिक सोयीचे होईल, कमी लोकांतून निवडून गेला तर खासदार अधिक. आमचा विरोध कुठे आहे? आम्ही सांगितलं महिला आरक्षणाचा आमचा विरोधच नाही आहे, पण तुम्ही ज्या पद्धतीनं मनुवाद आणायला निघालेला त्या मनुवादाचा आमचा विरोध आहे. तुम्ही ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि एनटीच्या महिलांचं त्या ठिकाणी कुठलंही स्थान ठेवणार नाही, अशा पद्धतीचा तुमचा जो विषय आहे त्याला आमचा विरोध आहे. आणि म्हणून
आम्ही मतदारांना सोयीचं पडेल, कारण की त्याला करावंच लागेल, घटना दुरुस्तीमध्ये त्यांना आणावंच लागेल. पण या सगळ्या विषयाला मागं सारून या पद्धतीचं कारस्थान करण्याच्या मागचा उद्देशच हा मनुवादाचा आहे आणि म्हणून काँग्रेसनी आणि सगळ्या विरोधी पक्षांनी त्याला विरोध केलेला आहे. त्याच्याही पलीकडे मी तुम्हाला सांगतो, आतली गोष्ट ही आहे की अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी अनेक जी छोटे पक्ष आहेत त्यांच्यावर दबाव आणला आणि दबाव आणून सुद्धा ते बागले नाहीत, कारण की ते मनुवादाचा साथ द्यायला तयार नाहीत. हा त्याच्यातलं खरं उत्तर काल लोकसभेमध्ये सगळ्या विरोधकांनी दिलेलं आहे. नाही, यापूर्वी संसदेत अनेक विधेयक मंजूर झाले, कोणती अडचण जी आहे ती केंद्र सरकार झाली नाही. काल एकजूट जी आहे ती विरोधकांची दिसली, त्यामुळे एक मोठा धक्का जे आहे ते मानला जात आहे. भविष्यामध्ये सत्ता बदलामध्ये याचे काही परिणाम दिसून येण्याची शक्यता? बिलकुल, कारण की ओबीसी समाज हा हिंदू समाज आहे आणि ओबीसी समाजाचा हिंदुत्वाचा फायदा घेऊन ज्या पद्धतीनं बीजेपीने आजपर्यंत जो विजय घेतलेला आहे, ते ओबीसी समाजावर अन्याय करायला हे लोक निघालेले आहेत, ओबीसी समाजाच्या महिलावर अन्याय करायला निघालेले आहेत आणि त्याचा परिणाम भाजपला भोगावाच लागणार आहे. उद्धव ठाकरेच्या गटामध्ये जर बघितलं तर मतभेद दिसत आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी जे आहे ते या विधेयकाच्या एका अर्थानं समर्थन केलं आणि त्यामुळे एक मोठा जे आहे एका अर्थानं त्या ठिकाणी जे गडबाजी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. त्यांच्या पक्षातला अंतर्गत बाब आहे, त्याच्यावर मी चर्चा करणं बरोबर नाही. अमरावती